पुढची बातमी पाहूयात। जळकोट मधल्या दत्तात्रय जायभाजे आत्महत्या प्रकरणी महिना उलटून सुद्धा 6 पैकी एकही आरोपी अजूनही सापडत नाही। फरार आरोपींचा गावामध्ये उघडपणे मुक्त संचार पाहायला मिळतोय। पोलिसांनी 25 लाख रुपयांची देवाणघेवाण केल्याचा आरोप केला जातो। जायभाये कुटुंबियांनी हा गंभीर आरोप केलाय। पत्नीवर झालेल्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी 25,000 रुपयांची लाच मागितल्याच्या नैराश्यातून शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरच्या जळकोट तालुक्यातल्या एकुरुद्दा खुर्द इथं घडली होती। मयत दत्तात्रय जायभाई यांच्या पत्नी आणि त्यांची कन्या या ठिकाणी आहे। काय दरम्यानच्या काळात 1 महिन्यामध्ये घडलेला आहे, पोलिसांकडून काय सांगितलं जातंय, 6 पैकी किती आरोपींना अटक करण्यात पोलीस प्रशासनाला यश आलंय किंवा नाही आलंय? एकही आरोपी अटक केला नाही आणि मस्त येऊन मोकार काम करायला शेतामध्ये दनादना आंबे तोडणं, हे तोडणं, मेडिकल टाकून हे करून तुळशीदास गणेश केंद्रे हे काय की मेडिकल टाकल्यात म्हणून मेडिकल कशाचं टाकल्यात, गावामध्ये आंबे तोडणं, मस्त दगड उचलणं, हे कार्यक्रम चालू आहेत। कशाचं मेडिकल टाकलंय, कुठलं टाकलंय, दाखवावं तर लागेल ते। नाही पण पोलिसांना ते अनफिट आहेत, आजारी आहेत असं सांगण्यात आलं। आजारी काय आजारी आहेत, दनादन काम करायला शेतामध्ये आंबे तोडणं, हे करणं, आपलं धोंडे उचलणं, नांगर पाळी सगळंच करायला। कशाहून काय त्याचं काय झालं या? म्हणजे पोलीस खोटं बोलतायत काय माहित आता, पोलीस खोटं बोलतात का ते मेडिकल टाकणारे खोटं बोलतात, कोण खोटं बोलते काय माहित आता। यातले किती आरोपी गावामध्ये आता सर्रासपणे फिरतायत? ह्या 6 पैकी 6 पैकी 2 आरोपी गावात आहेत आता। शिवाजी रामदास केंद्रे ह्या गावामध्ये येऊन 25 लाख रुपये देऊन आम्ही पोलिसांना मॅनेज केलेलो आहे। आम्हाला कोणी अटक करत नाही आणि असं सांगत आहे आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, तुम्हाला पण जीव मारू अशी धमकी देत आहे। तर रायबोली सर जर बघत असतील तर रायबोली सर यांनी उत्तर द्यावे आम्हाला की त्यांनी 25 लाख घेऊन त्या 25 लाख घेतलेले आहेत किंवा नाहीत आणि त्यांना अटक का करत नाही। पोलीस प्रशासनावर सुद्धा त्यांची या ठिकाणी शंका उपस्थित केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पोलीस काय नेमकी भूमिका घेतात हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं होणार आहे। अजय गुडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।